हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। कसं आहे सगळेजण? मस्त मजेत आहात ना? तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पार्टीवर साडी नेसून दाखवणार आहे। तर ती एकदम आपण सोप्या पद्धतीने नेसायची आहे आणि अगदी 5 मिनिटांमध्ये तुम्ही अशा प्रकारची साडी नेसू शकता। बघा, आपण कधी-कधी अशा मोठमोठ्या फंक्शन्सला जातो, पण आपल्याकडे फॅशनेबल असे ड्रेस नसतील, तर आपण साडीचाच असा फॅशनेबल ड्रेस आपण नक्कीच तयार करू शकतो। तर यासाठी चला आजच्या व्हिडिओला आपण आता सुरुवात करूया। तर इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे आपल्याला साडी जी आहे ती साडी पार्टीवेअरसाठी जी असते त्याप्रमाणे आपल्याला साडी घ्यायची आहे। म्हणजे फॅन्सी साडी तुम्ही इथे वापरू शकता। तर आता इथे आपल्याला काय करायचं आहे, नेहमीप्रमाणे जशी आपण साडी नेसतो त्याप्रमाणे साडी नेसायची आहे। म्हणजे जशी आपण टक करतो साडी त्याप्रमाणे आपल्याला टक करून घ्यायची आहे। आणि त्याच्यानंतर बघा, आपण लेहेंगा टाईपमध्ये जशी साडी बघा नेसतो त्याप्रमाणे आपल्याला इथे नेसायची आहे। तर इथे अशी एक एक अशी प्लीट्स जेवढ्या अंतरावर मी घेतलेली आहे त्याप्रमाणे आपल्याला इथे काढायची आहे आणि ती बस टक करत आपल्याला जायचं आहे। तर ज्याप्रमाणे मी काढत आहे त्याप्रमाणे, आणि अगदी सोपी पद्धत आहे। तुम्ही म्हणजे एकदम पटकन नेसू शकता। 5 मिनिटाच्या आत ही साडी तुम्हाला नेसून तुम्ही तयार होऊ शकता आणि खूप सुंदर दिसते ही। तर आता एक एक अशा ह्या प्लीट्स आहेत त्या मी काढत आहे आणि त्या टक करत आहे। जसं आपण लेहेंगा टाईपमध्ये जशी साडी नेसणार आहोत त्याचप्रमाणे आहे, फक्त इथला ह्या जो साडीचा पदर आहे तो मात्र वेगळ्या पद्धतीने आपल्याला घ्यायचा आहे। तो कसा घ्यायचा आहे हे मी तुम्हाला आता दाखवणार आहे। तर आता इकडे सगळ्या ज्या प्लीट्स आहेत बघा, पुढच्या साईडने आणि थोड्याशा बाजूला अशा प्रकारे मी ह्या प्लीट्स आहेत त्या काढलेल्या आहेत। फक्त पाठीमागे आपल्याला प्लीट्स इथे काढायच्या नाहीत, फक्त पुढच्या साईडला आणि थोडंसं साईडच्या साईडला काढायच्या आहेत। प्लीट्स काढून झाल्यानंतर आता इथे आपल्याला हा पदर अशा प्रकारे घ्यायचा आहे, पाठीमागून पुढे घ्यायचा आहे आणि इथे हा जो पदर आहे तो मी उजव्या खांद्यावर घेत आहे। तर काय करायचं आहे, पदराचं एक टोक पुढच्या साईडने आणि एक टोक पाठीमागच्या साईडने आपल्याला खांद्यावरती घ्यायचं आहे। व्हिडिओमध्ये जसं मी तुम्हाला दाखवत आहे ना त्याचप्रमाणे आपल्याला अशा प्रकारे हा जो पदर आहे तो त्या पदराची जी 2 टोकं आहेत ती अशा प्रकारे खांद्यावर घ्यायची आहे। 2 टोकं खांद्यावर घेतल्यानंतर तिथे आपल्याला पिनअप करायचं आहे। तर इथे आपल्याला आपला जो ब्लाऊज असेल त्याला जरी तुम्ही पिनअप केला तरी काही हरकत नाही आहे, किंवा फक्त पदराला जरी केलं तरीही काही हरकत नाही आहे। आता हा पिनअप आपण केलेला आहे बघा, अशा प्रकारे आपल्याला खांद्यावर असा पदराची जी टोकं आहेत तिथे आपल्याला पिनअप करायचं आहे। पिनअप केल्यानंतर आता आपल्याला आणखी एका ठिकाणी पिनअप करायचं आहे, तो म्हणजे कमरेच्या इथे तुम्ही 1 किंवा 2 असे पिनअप इथे करू शकता। तर आपल्याला परत एकदा सेफ्टी पिन घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला पिनअप करायचं आहे। आता इथे तुम्ही ना 1 किंवा 2 पिन लावू शकता, कारण की कसं आहे, जर तुम्हाला कम्फर्टेबल ज्याप्रमाणे वाटत असेल त्याप्रमाणे तुम्ही 1 पिन लावू शकता किंवा 2 पिन लावू शकता। तर आता इथे आपल्याला अशा प्रकारे हा जो पदर आहे तो आपण घेतलेला आहे। आता तुम्हाला पाठीमागून पण दाखवते, ही साडी आहे ती अशा प्रकारे आपल्याला दिसणार आहे। त्यानंतर आपल्याला कमरपट्टा घ्यायचा आहे आपला, आणि तो आहे तो इथे लावायचा आहे आपल्याला। तर कमरपट्टा जो आहे तो आपल्याला जसा साडीला ज्याप्रमाणे सूट होईल त्याप्रमाणेच आपल्याला हा कमरपट्टा घ्यायचा आहे। आणि इथे तुम्हाला पार्टीवेअर साडी, फॅन्सी साडीच वापरायची आहे, आणि जो ब्लाऊज आहे तो पण त्या साडीला मॅच होणारा थोडासा असा फॅन्सी असला पाहिजे, जेणेकरून ही जी आपण साडी नेसणार आहोत ती आणखी सुंदर दिसणार आहे। म्हणजे कोणाला समजणार पण नाही की हा ड्रेस आहे की साडी आहे ती। तर अशा प्रकारे तुम्हाला ही जी साडी आहे ती पार्टीवेअरसाठी तुम्ही वापरू शकता। खूप सुंदर दिसते आणि बघा पटकन आपलं काम झालेलं आहे, जास्त वेळ याला लागलेला नाही आहे आणि खूप सुंदर दिसते अशा प्रकारची पण साडी। तर तुम्हाला कुठे बाहेर कुठच्या फंक्शनसाठी जायचं असेल, कुठे रिसेप्शन वगैरे असेल, तर त्यावेळी तुम्ही अशा प्रकारची साडी नेसलात तर तुम्ही आणखीन खूप सगळ्यांपेक्षा वेगळे दिसणारच आहात आणि आणखी सुंदरही दिसणार आहात। तर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा। अशाच प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओज माझ्या चॅनलवरती आहेत, तर तुम्हाला पाहायचे असतील तर ते तुम्ही नक्की पाहून घ्या। आणि आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तिथपर्यंत मस्त रहा आणि मजेत रहा। बाय बाय।